काही मोजके चित्रपट असतात जे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बनवले जातात आणि प्रदर्शित झाल्यानंतरही कित्येक वर्ष लोकांच्या हृदयावर राज्य करताना दिसतात. तुंबाड त्या चित्रपटांपैकीच एक. आजही अनेक जणांच्या मनामध्ये खंत आहे तुंबाड सारखा चित्रपट त्यावेळेस थिएटरमध्ये पाहता आला नसल्याचे. आपण आजकालचे चित्रपट पाहतो जे 1-2 वर्षात बनवून तयार होतात, पण तुंबाडला 6 वर्षांचा टप्पा पार करावा लागला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शक राही बर्वेला अनेक अपमान सहन करावे लागले होते. खूप साऱ्या चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट बनवण्यास नकार दिला होता. सोहम शाह, जो या चित्रपटाचा हिरो व निर्माता होता, त्यालाही या चित्रपटासाठी स्वतःचा फ्लॅट आणि गाडी विकावी लागली होती. पण यासारख्या कित्येक अडचणी येऊनही तुंबाडची टीम मागे हटली नाही. म्हणून तर आपल्याला तुंबाड सारखा मास्टरपीस आज पाहायला मिळतोय. चला तर तुंबाड मागचा संघर्ष जरा समजून घेऊ. महाराष्ट्रातील नागझिरा अभयारण्यामध्ये 1993 ला राहीच्या मित्राने रात्रीच्या वेळी एक कथा ऐकवली होती. ती कथा ऐकल्यानंतर राही प्रचंड घाबरला होता. काही काळाने ती कथा राहीने प्रत्यक्षात वाचली. त्याला ती तितकी घाबरवणारी वाटली नाही. यामुळे एक गोष्ट राहीला नक्की कळाली की ज्या पद्धतीने त्याच्या मित्राने ती कहाणी सांगितली होती त्यामुळे ती भयावह बनली होती. आणि म्हणून त्या कथेला आधार मानून 1997 ला राही बर्वेंनी त्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट लिहिला होता. तेव्हा त्याचे वय 18 वर्षांचे होते. 2005 ला राही बर्वेची 40 मिनिटांची मांझा नावाची शॉर्ट फिल्म आली होती, जिला अनेक अवॉर्ड्स मिळाले होते. मांझा हिट झाल्यामुळेच राही बर्वे व त्याच्या टीमने मोठी फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला होता. राहीच्या आधीपासूनच मित्राने सांगितलेली गोष्ट डोक्यात घर करून होतीच, म्हणून 2009-10 ला त्याने 8-9 महिन्यांमध्येच जवळजवळ 650 पानांचा स्टोरी बोर्ड तयार केला होता, ज्यात चित्रांच्या स्केचेसचे सीन्स होते. राहीने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तर होता, पण त्या स्टोरीवर चित्रपट करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं, कारण याआधी यासारखी कुठलीच फिल्म बनली नव्हती. राहीने अनेक मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसची उंबरे झिजवली होती, पण कोणीही ती फिल्म करायला तयार होत नव्हतं. काही स्टोरीमध्ये चेंजेस करण्यासाठी सांगत होते, तर काही त्या सिनेमामध्ये आयटम सॉन्ग ऍड करा म्हणून सांगत होते. काही तर ही स्टोरी भारतीयांसाठी नाही, भारतीय प्रेक्षक याला कधी स्वीकारणार नाही, तुमची स्टोरी तुम्ही हॉलिवूडमध्येच का करत नाही म्हणूनही काही सांगत होते. राहीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की देशातल्या 7 मोठ्या निर्मात्यांनी माझी फिल्म नाकारली होती. 2008 ला अनुराग कश्यप राहीकडे आला होता, कारण त्याला मांझा खूप आवडली होती आणि जेव्हा त्याने त्या चित्रपटाची स्टोरी ऐकली तोही या प्रोजेक्टमध्ये सामील झाला. त्या पाठोपाठ गुनीत मोंगाही या चित्रपटाची भाग बनली. 2008 मध्येच या चित्रपटासाठी लीड ऍक्टर म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव चर्चेत होतं. त्यासाठी त्याचे काही वर्कशॉप्स ही झाले होते. पण या चित्रपटाची शूटिंग चालू व्हायच्या अगोदरच प्रोड्युसरने माघार घेतल्याने नवाजुद्दीन सिद्दीकी त्या चित्रपटाशी जोडला गेला नाही. 2012 पर्यंत अनेक वेळा चित्रपटाची शूटिंग चालू होऊन बंद होत होती. पण जेव्हा 2012-13 ला शिप ऑफ थेसिस नावाची फिल्म आली होती, त्यामध्ये सोहम शाहने काम केलं होतं. त्याचा अभिनय राही बर्वेला आवडला होता, म्हणूनच त्याने त्या फिल्मसाठी सोहमला घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि राही जेव्हा सोहमला भेटला त्याने त्याला ती कहाणी ऐकवली. ती कहाणी सोहमला खूपच आवडली होती, कारण यासारख्या कहाण्या आतापर्यंत त्याने आजीच्या गोष्टी, पंचतंत्राच्या, विक्रम वेताळच्या गोष्टी म्हणूनच ऐकल्या होत्या. अशी कहाणी आजपर्यंत तरी त्याने मोठ्या पडद्यावर पाहिली नव्हती, म्हणून त्याने लगेच हा केली. आणि सोहमने जेव्हा या फिल्मचा प्रोड्युसर कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा राही त्याला म्हणाला आता तरी कोणी नाही, म्हणून सोहम शाहने त्या फिल्मसाठी हिरो व प्रोड्युसर म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या उचलण्याचा निर्णय घेतला होता.
सोहम बरोबर आनंद गांधी व इतर मंडळी ह्या फिल्म्सची जोडले गेले. सुरुवातीला जेव्हा फिल्मची स्टोरी लिहिली गेली तेव्हा ती 3 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेली होती व त्यात विनायक नावाचे पात्रही नव्हते. पण फिल्म मेकर्सला फिल्म करतेवेळी ज्या ज्या गोष्टी सुचत गेल्या त्यांनी त्या तशा केल्या. 2012ला फिल्म एडिट करून फायनल बनवण्यात आली होती, पण फिल्मच्या टीमला ती आवडली नव्हती. म्हणून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता. फिल्मची शूटिंग परत करण्यात आली, काही भाग नव्यानं लिहून जोडण्यात आला व जुन्या स्टोरीमध्ये काही बदलही करण्यात आले होते. या चित्रपटाची कथा नारायण धारप यांच्या अनोळखी दिशा भाग 3 मधील आजी, जिला भूताने झपाटलंय व बळी या 2 कथांवरून ही कहाणी लिहिली होती. या चित्रपटासाठी महाराष्ट्राचा जुन्या काळचा बॅकग्राऊंड होता, म्हणून या चित्रपटाच्या लोकेशन्ससाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोधाशोध करण्यात आली होती. या चित्रपटांमध्ये जो भव्य दिव्य वाडा दाखवलाय तो पुणे जवळच्या सासवड येथील सरदार पुरंदरेचा वाडा आहे. त्या वाड्यात चित्रपटातील अनेक सीन्स शूट करण्यात आले होते. त्याचबरोबर छोटा विनायक व त्यांचे कुटुंब ज्या घरात राहतात ते सातारा जिल्ह्यातील सापगाव येथील डोंगर होते. तसेच फिल्म मध्ये जो विनायकचा वाडा दाखवलाय तो वाईच्या बारनोली गावातील इनामदार यांचा इनामदार वाडा आहे व तुंबाड गावासाठी महाराष्ट्र व कर्नाटक बाउंड्रीवरील सोडी गावचाही वापर शूटिंगसाठी केला होता. त्याचबरोबर महाबळेश्वर मधील कृष्णा मंदिर व नदीचे अनेक सीन्स मुठा नदीमध्ये चित्रित करण्यात आले होते. ही सर्व ठिकाणे शोधण्याचं काम लोकेशन्स मॅनेजर विजय देवकरने खूप चांगल्या पद्धतीने केले. बहुतेक चित्रपटाचे सीन्स गावापासून शहरापासून लांब केले होते. या चित्रपटातील काही लोकेशन्स तर अशी होती जिथे 100 वर्षात कधी शूटिंग झालेली नसावी. त्याचबरोबर तुंबाडच्या टीमने मोबाईल टावर, विजेच्या तारा ही आधुनिक साधनं दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये हस्तरचा शाप तुंबाड वासियांसाठी वरदान आहे आणि त्यामुळेच हस्तरचं मंदिर बांधल्यामुळे देवी देवतांचा क्रोध तुंबाडवर पावसाच्या स्वरूपात बरसत आहे. म्हणून संपूर्ण चित्रपटामध्ये नुसता पाऊस पडताना आपल्याला दिसतो. तुंबाड मधील पावसाचे सीन्स 3-4 पावसाळ्यात शूट केलेले होते, कारण त्यांना पावसाच्या प्रत्येक सीन्ससाठी तासनतास आभाळाकडे लक्ष द्यावं लागायचं. कधी ढग येतील, कधी पाऊस येईल याच्याच प्रतीक्षेत ते राहायचे. त्यामुळे फार कमी सीन्स एका पावसाळ्यात शूट करता यायचे. तसं त्यांनी चित्रपटात काही ठिकाणी कृत्रिम पावसाचाही आधार घेतला होता. सोहम शहा जो या चित्रपटाचा हिरो व प्रोड्युसर आहे, त्यानेही तुंबाडसाठी खूप मेहनत घेतली होती. त्याने या चित्रपटासाठी जवळजवळ 18 किलो वजन वाढवलं होतं. नुसतंच वजन वाढवलं नाही तर या फिल्मची जोपर्यंत शूटिंग चालू होती तोपर्यंत ते मेंटेन ही ठेवलं होतं, जेणेकरून चित्रपट निर्मितीमध्ये कुठलाही व्यत्यय नको. त्याचबरोबर सोहम शहाने या चित्रपटासाठी रोप क्लाइम्बिंगचीही खूप प्रॅक्टिस केली होती. या चित्रपटामध्ये सुंदर डोळे दिसण्यासाठी सोहम शहा हिरव्या लेन्स घालत होता, पण त्या घालताना काढताना त्याला प्रचंड वेदना व्हायच्या. म्हणून राही बर्वे स्वतः त्याच्या हाताने सोहमला लेन्स लावत होता. सोहम शहा मूळचा राजस्थानच्या श्रीगंगानगरचा असल्याने त्याची भाषा जाट हरियाणवी टाईप येत होती. त्यामुळे त्याचा टोन या चित्रपटासाठी महाराष्ट्रीयन मराठी सारखा येत नव्हता, कारण इतर मराठी कलाकार त्या टोन मध्ये चांगल्या प्रकारे बोलत असायचे. पण याला डायलॉग बोलताना अडचण व्हायची, म्हणून त्याने एका ट्रेनरची मदत घेऊन त्याच्या टोनवर खूप काम करून त्याने तशी टोन बोलायला शिकली होती. एका मुलाखतीत सोहमने खुलासा केला होता की त्याने या चित्रपटासाठी स्वतःचा फ्लॅट व गाडीही विकली होती. या चित्रपटामध्ये विनायक, आजी, राघव यांना शांत झोपण्यासाठी सोजावरनं हस्तर आ जाएगा हा डायलॉग वापरला आहे. हाच हस्तर चित्रपटामध्ये सुरुवातीला काळ्या रंगाचा होता व त्याला 3दा बनवलं गेलं.
हस्तरच्या आवाजासाठी स्टुडिओमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. तेव्हा कुठं खूप प्रयत्नानंतर इतका भयावह आवाज हस्तरला दिला गेला. एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने असं सांगितलंय की राही बर्वेने 2003-04 मध्ये हस्तर या पात्रासाठी त्याची ऑडिशन घेतली होती. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने चालायला लावलं होतं, पण पुढे ते शक्य होऊ शकलं नाही. पूर्ती देवीच्या गर्भासाठी मुंबईमध्ये एक वेगळा सेट तयार करण्यात आला होता. सुरुवातीला गर्भाच्या आतील सीन केव मध्ये करण्याचा विचार होता, पण तो विचार बदलून मुंबईमध्ये 32x32 7,000 स्क्वेअर फूट एरियात त्यांनी करण्याचं ठरवलं. आधी पूर्ती देवीच्या गर्भाच्या आतला भाग बनवण्यासाठी सिलिकॉन वापरण्याचा विचार होता, पण सिलिकॉन खूप महाग असल्याने त्यांनी त्यासाठी PU फॉर्मचा वापर केला होता. पहिल्या वेळेस त्या वूमचा भाग बनवून तोडण्यात आला होता, मग पुन्हा त्याला योग्य आकार देऊन बनवलं गेलं. देवीच्या गर्भामध्ये रिअलिस्टिक दिसण्यासाठी पाईपच्या सहाय्याने नर्व्स बनवण्यात आल्या होत्या. ब्रीदिंग साठीही पंप व पाईप्सचा वापर केला गेला आहे, जे एकदम खरेखुरे वाटते. जेव्हा विनायक त्या पूर्ती देवीच्या मध्ये उतरतो, तो सीन दाखवण्यासाठी कुठलेही लाइटिंग इफेक्ट वापरले नाही. फक्त एका ऑइल लॅम्पच्या उजेडात तो सीन शूट केला होता व आणखी आतल्या सीनसाठी जवळजवळ 50 ऑइल लॅम्प लागले होते. या फिल्म मध्ये बाल विनायक पात्रासाठी रत्नागिरीतील धुंडीराज जोगळेकर ने अभिनय केलाय, तर विनायकचा मुलगा पांडुरंग या पात्रासाठी जो मुलगा आधी निवडला होता त्याने ऐन वेळेस माघार घेतल्याने वाराणसी मधल्या मोहम्मद समदने ते पात्र साकारलं होतं. त्याने गट्टू नावाची फिल्म केली होती. त्या फिल्मसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. फिल्मची शूटिंग दर मान्सूनला व्हायची किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने बंद राहायची. त्यामुळेच जेव्हा एका वर्षी काही काळानंतर शूटिंग चालू होणार होती, तेव्हा मोहम्मद समद आणि छोटा विनायक धुंडीराज जोगळेकर यांची उंची वाढलेली होती. नुसती उंचीच वाढलेली नव्हती, तर त्यांच्या आवाजातही बदल झाला होता आणि तोपर्यंत फिल्मचा बराचसा भाग शूट झाल्यामुळे तुंबाडच्या टीमने त्या दोन्ही पात्रांचे आवाज डब करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या दोघांना एकाच मुलाने आवाज दिलाय व इतक्या कुशलतेने तो डब केलाय की कोणालाही वाटणार नाही त्या दोन मुलांच्या पात्रासाठी एकाच मुलाने आवाज दिलाय व तो आवाज मल्हार दामलेचा होता. आणखी एक गोष्ट जी अनेकांना माहित नसेल, मोहम्मद समदने पांडुरंगचा रोल तर केलाच होता, पण चित्रपटातील सगळ्यांना भीती वाटेल ती आजी, तिचाही रोल मोहम्मद समदनेच केला होता. सुरुवातीची आजी ही प्रोस्थेटिकमुळे 300 किलोची होती, पण तुंबाडच्या टीमने तो विचार बदलला. मोहम्मद समदची हाईट वाढलेली असल्याने समदची आजीसाठी ऑडिशन घेण्यात आली होती व त्या पात्रासाठी तो फिटही बसला. त्यावेळेस या आधी सिनेमामध्ये फुल बॉडी प्रोस्थेटिकचा प्रयोग कुठल्याही फिल्ममध्ये झाला नव्हता. मोहम्मद समदला भयानक आजीसाठी प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा, ज्याला जवळजवळ 6 तास लागायचे आणि त्यामुळे त्याला श्वास घ्यायलाही अडचण होत असायची, म्हणून तो तोंड उघडं करून श्वास घ्यायचा. या चित्रपटामध्ये आजीचा आवाजही सगळ्यांचा थरकाप उडवणारा आहे. तो आवाज डबिंग आर्टिस्ट रत्नाबली व रघुबीर यादव यांचा मिश्र आवाज आहे, कारण आजीमध्ये 2 व्यक्तिमत्व होते. एक लाचार केविलवाणी मृत्यूची भीक मागणारी आजी, तर दुसरी जिच्यात एक दानव दडलाय अशी आजी. म्हणून त्या दोघांचा मिश्र आवाज आजीसाठी वापरला होता. या चित्रपटाच्या संगीतासाठी आदेश प्रसाद व तुंबाडच्या मंडळींनी आधी AR रेहमानला घेण्याचा विचार केला होता, पण कुठल्या ना कुठल्या कारणांनी ते शक्य होऊ शकलं नाही. आदेश प्रसाद, जो या चित्रपटाचा को डायरेक्टर व को प्रोड्युसर आहे, त्याला हिटमॅन गेमचं ब्लड मनी अपोकॅलिप्सचं म्युझिक आवडलं होतं, म्हणून त्याने या फिल्मसाठी जेस्पर किड, ज्यांनी हिटमॅनला म्युझिक दिलं होतं, त्यांच्याकडून तुंबाड फिल्मसाठी बॅकग्राऊंड म्युझिक करून घेण्याचा निर्णय घेतला होता.
पण आदेश प्रसाद, सोहम शाह व तुंबाडच्या टीमने या चित्रपटाच्या बॅकग्राऊंड म्युझिकसाठी विचारलं असता त्याने प्रचंड फी सांगितली होती, पण तरीही आदेश व सोहमने त्यांच्याकडूनच बॅकग्राऊंड म्युझिक बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस तुंबाडच्या टीमने जेस्पर किडला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा राम लखन मधील ढोल नगाड्याचा संदर्भ दिला होता आणि ज्या पद्धतीने जेस्पर किडने ह्या चित्रपटाला म्युझिक दिलंय ते अफलातून वाटतंय. त्याचबरोबर अजय अतुल यांच्याकडूनही या चित्रपटाचं टायटल ट्रॅक केलं गेलं होतं. या चित्रपटामध्ये VFX चाही खूप मोठा रोल आहे या चित्रपटाला मोठं करण्यात. तुंबाडच्या VFX साठी स्वीडनच्या एका कंपनीला विचारलं असता त्यांना हे पैसे देतील की नाही याबाबत विश्वास नव्हता. चित्रपटाच्या VFXच्या वेळी स्वीडनवाले यांचा फोन देखील उचलत नसायचे. पण सोहम शाह त्यांच्या टीमने कांस्य महोत्सवात त्यांना विश्वास दिला तेव्हा कुठे ते तुंबाड चित्रपटासाठी VFX करायला तयार झाले. या चित्रपटासाठी नावाजलेल्या व अनेक अवॉर्ड्स मिळालेल्या फिल्म गेट कंपनीने VFX केलं होतं. तुंबाड चित्रपटाच्या मेन एडिटिंगच्या वेळेस सगळे सीन्स एकत्र करून जवळजवळ 200 मिनिटांचा ड्राफ्ट झाला होता. पण त्यात एडिट करून व कात्री लावून बहुतेक सीन्स हटवण्यात आले व त्याचा रन टाइम हा 200 मिनिटांवरून 100 मिनिटांपर्यंत आणला गेला. म्हणजे तो अंतिम चित्रपट 1 तास 40 मिनिटांचा बनला. जे सीन कापले गेले त्यापैकी काही आजही आपल्याला सोहम शाहच्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळतात. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव पहाड पांगिरा ठेवण्यात आले होते, पण राही बर्वे कुठल्या तरी हॉटेलमध्ये तो व त्याची मैत्रीण बसले होते. त्याने तिला तुंबाडची स्टोरी ऐकवली. तिला ती आवडली, पण तिला त्या स्टोरीचं टायटल अजिबात आवडलं नव्हतं. म्हणून तिने त्याला 3 अक्षरी टायटल ठेवण्याचा सल्ला दिला होता आणि तिथे जवळच कुठेतरी श्रीपाद नारायण पेंडसे यांची तुंबाडचे खोत नावाची कादंबरी ठेवली होती आणि त्या नावावरूनच तात्पुरत्या स्वरूपात राहीने त्या चित्रपटाला तुंबाड हे नाव दिलं होतं आणि पुढे तेच नाव कायम ठेवलं. तुंबाड चित्रपटामध्ये 3 पिढ्यांची गोष्ट सांगितली होती. पहिली पिढी सरकारची, जो आपलं संपूर्ण आयुष्य खजाण्याच्या लालसेपोटी त्याला शोधण्यात घालवतो. तर दुसरी पिढी विनायक, जो खजाण्याच्या मोहापायी आपल्या आईला दिलेलं वचन तोडून पुन्हा तुंबाडला जातो. आणि तिसरी पिढी पांडुरंग, जो त्यांच्याही पुढचा. अशा 3 पिढ्यांची गोष्ट या चित्रपटात होती. या चित्रपटामध्ये एक सीन आहे. विनायक मोठा झाल्यानंतर तुंबाडला त्याच्या घरी जातो तेव्हा आजी जिवंत दाखवली होती व तिच्या शरीरावर भलं मोठं एक झाड उगवलेलं दाखवलं. पण तिचं हृदय मात्र धडधडतंय ते दाखवण्यासाठी मातीतून पुरून बाहेरच्या बाजूने नळ्या व पंप्सचा वापर केला होता व ते पाहताना तुंबाडच्या प्रेक्षकांना एकदम रिअलिस्टिक वाटतं. या चित्रपटामध्ये थ्रिलर, हॉरर, मिस्ट्री ही 3 अंगे एकामागून एक रंग बदलताना दिसतात. या चित्रपटाचा बेस ग्रीडीनेसवर आधारित असल्यानेच आजीचा तो डायलॉग बरंच काही सांगून जातो. अशा या तुंबाडची 13 मे 2015 शूटिंग पूर्ण झाली होती. पुढे फिल्मच्या पोस्ट प्रोडक्शनला म्हणजे त्यात एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, VFX याला 2.5 ते 3 वर्ष लागली होती. फायनली 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तुंबाड मूव्ही 12 ऑक्टोबर 2018 प्रदर्शित करण्यात आली होती. त्याच्याही आधी तुंबाड चित्रपटाची खूप चर्चा झाली तेव्हा अनेकांनी वेगवेगळी भाकितं केली होती. हा सिनेमा फक्त 7 दिवसच चालेल म्हणून, पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ 7 आठवडे चालला होता. त्यानंतर तो OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राईमवर दाखवण्यात येऊ लागल्यामुळे थिएटर मालकाने तो थिएटरमध्ये दाखवणं बंद केलं होतं. हा चित्रपट त्यावेळेस 575 स्क्रीन्सवर दाखवण्यात आला होता, पण लोकांनी थिएटर ऐवजी तो OTT प्लॅटफॉर्मवरच जास्त पाहिला होता. या चित्रपटाचा शेवट आधी तिथे होणार होता जिथे विनायक आणि पांडुरंग दोघे त्या पूर्ती देवीच्या गर्भात उतरतात
आणि त्यांच्याकडे पिठाच्या 1 पेक्षा जास्त बाहुल्या असतात आणि त्यांना तिथे पोहोचल्यावर कळतं हस्तर ही एक नाही तर अनेक आहे. पण पुढे चालून त्याला काही भाग जोडून चित्रपटाचा शेवट करण्यात आला होता. तुंबाड फिल्मचा प्रोड्युसर सोहम शहाला त्या चित्रपटाचा शेवट इमोशनल हवा होता आणि त्याला ते लालच चक्र तोडायचं होतं. चित्रपटाच्या टीमने 2 एंड तुंबाड चित्रपटासाठी बनवले होते. एका एंड मध्ये विनायक शेवट आजी बनतो व त्याला भर पावसात पांडुरंग ओढीत नेत असतो व तेवढ्यात भारत सरकारची गाडी येते. पण चर्चा अंती तुंबाडच्या टीमने दुसरा एंड फायनल केला, ज्यात विनायक पूर्णपणे भाजलेला असतो, मरणाच्या उंबरठ्यावर पडलेला असताना देखील लालचीपणा सोडत नाही. हातात सोन्याच्या मोहरा पांडुरंगला घेण्यासाठी म्हणतो, पण त्याचा मुलगा त्या मोहरा घेत नाही. तेव्हा विनायकच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दाखवला, म्हणजे मी जेवढा लालची होतो तेवढा माझा मुलगा नाही. आणि त्या शेवटच्या सीन मधून तुंबाड टीमने एकच संदेश दिलाय, लालच माणसाला पूर्णपणे संपवून टाकतो. ही भारतातील पहिली फिल्म होती जी 75व्या वेनस फेस्टिवल मध्ये क्रिटिक्स सेक्शन मध्ये दाखवण्यात आली होती. या फिल्मला अनेक अवॉर्ड्स मिळाले होते. आजही या फिल्मला प्रत्येक वयोगटातील लोक पसंत करतात व एक वेळा नाही तर अनेक वेळा पाहतात. या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का याबाबत अनेकांना उत्सुकता आहे, पण या चित्रपटाचा सिक्वल बनवणार नसल्याचं राही बर्वे यांनी जाहीर करून टाकले. सोहम शहाने तुंबाड चित्रपटाची अपडेट देताना म्हटलंय, या सिनेमाच्या सिक्वलवर काम चालू असून लवकरच तो सर्वांसमोर आणला जाईल, पण यात स्वतः सोहम शाह या चित्रपटात दिसणार नाही. तो या चित्रपटाशी निर्माता किंवा अन्य कुठल्या तरी कामाने जोडला जाईल. या चित्रपटाची शूटिंग चालू होती तेव्हा सोहम शाह डायरेक्टर प्रोड्युसर आनंद एल रॉय यांना भेटला होता तुंबाड चित्रपटासाठी, पण तेव्हा त्यांनी त्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी नकार दिला होता. पण शेवट चित्रपट प्रदर्शनाच्या वेळेला आनंद एल रॉय त्या चित्रपटाशी प्रोड्युसर म्हणून जोडले गेले. त्यांच्याबरोबर इरॉस इंटरनॅशनल ही त्या चित्रपटाची भाग बनली व यांनीच तुंबाड चित्रपट लोकांसमोर आणला होता. या चित्रपटासाठी सर्वच लोकांनी मेहनत घेतली होती व त्यापैकीच संयुक्ता, आदेश प्रसाद, आनंद गांधी, सोहम शाह, मितेश शाह यांचा वाटा महत्वाचा आहे. आणि राही बर्वे ज्याने तर आपल्या आयुष्याची सगळ्यात जास्त वर्षे घालवली या चित्रपटाला बनवण्यासाठी. तुंबाडच्या टीमला हा चित्रपट करतेवेळी जसं जसं सुचत गेलं त्यांनी त्यात बदल केले आणि म्हणूनच एवढा सुंदर चित्रपट त्यांनी आपल्या पुढे ठेवला. या चित्रपटाचे बजेट 5 कोटी होतं, पण या चित्रपटाने जवळजवळ 13 कोटीचा गल्ला कमावला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोहम शहाने एक खंत व्यक्त केली. हा चित्रपट लोकांनी जास्त करून थिएटरमध्ये न पाहता OTTवर जादा पाहिला म्हणून. तुंबाड गाव खरंच आहे का, तर याचं उत्तर हा मध्ये देता येईल. महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीच्या काठावर हे गाव वसलेलं आहे. तुंबाड चित्रपटानंतर राही बर्वेचा एकही चित्रपट आला नाही, पण तुंबाड हिट झाल्यामुळे त्याच्या पुढील येणाऱ्या सिनेमांबाबतची उत्सुकता अनेकांना लागली आहे. रक्त ब्रह्मांड, म्हैसबा, गुलकंद तेल सारख्या प्रोजेक्टवर काम चालू असल्याचं राहीने सांगितलंय. आपल्याकडे चित्रपटामध्ये तोचपणा नेहमी पाहायला मिळतो. कॉमेडी, रोमॅन्स, ऍक्शन, मसाला असलेले चित्रपट, आयटम सॉन्ग असलेले चित्रपट, हॅपी एंडिंग असलेले चित्रपट तर नेहमीच पाहायला मिळतात. पण असेही काही चित्रपट बनवणारे दिग्दर्शक असतात जे हिम्मत करून या चाकोरीच्या बाहेर जाऊन चित्रपट बनवतात व त्यापैकीच एक नाव राही अनिल बर्वे.